असं म्हटलं जातं की आजचे तरुण उद्याचे नेते आणि देशाचं भवितव्य आहे। तरुण पुढारी नवोदित आणि प्रभावशाली पिढीचे प्रतिनिधित्व करतात। समाजाच्या दीर्घकालीन समृद्धीसाठी आणि प्रगतीसाठी त्यांचे शिक्षण, कौशल्य विकास आणि सक्षमीकरणामध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे। युवक कार्यशक्तीचा एक महत्त्वाचा भाग आहे। त्यांची ऊर्जा, उत्साह आणि अनुकूलता उत्पादकता, उद्योजकता आणि तांत्रिक प्रगतीद्वारे आर्थिक वाढीस हातभार लावते। आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रांसह विविध पैलूंमध्ये ते समाजाच्या भविष्याचे प्रतिनिधित्व करतात आणि जे तरुण देशाचं भविष्य घडवणार आहेत त्यांचंच भविष्य आता धोक्यात आहे असं भयावह चित्र दिसून येत असेल तर 2014 मध्ये मोदी प्रचार करत होते तेव्हा भारतीय जनता पक्षाने वचन दिले होते की ते दरवर्षी 20 दशलक्ष म्हणजे 2 कोटी रोजगार निर्माण करतील। खरे चित्र पूर्ण उलटे झाले आहे। रोजगाराला पहिला मोठा झटका नोटाबंदीमुळे बसला, जेव्हा लघुस्तरीय ग्रामीण क्षेत्रातील कोट्यवधी कामगारांच्या नोकऱ्या गेल्या। बहुतांश असंघटित क्षेत्रात कामाचे तास दररोज 8 ते 12 तासांवर गेले आहेत। इकॉनॉमिक टाइम्स मधील एका अहवालात असे निदर्शनास आणले आहे की एकंदरीत बेरोजगारीचा 2023च्या ऑक्टोबरमध्ये सप्टेंबरमध्ये 7.09% वरून 10.5% पर्यंत वाढला। ग्रामीण बेरोजगारी 6.2% वरून 10.82% उडी मारली, तर शहरी दर किंचित कमी होऊन 8.44% झाला। 15 ते 29 वयोगटातील तरुण बेरोजगार भारतीयांची टक्केवारी 82.9% घसरली आहे, असे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने म्हटले आहे। इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILOच्या अहवालात असे निदर्शनास आणले आहे की माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी बेरोजगारीचे प्रमाण 6 पटीने जास्त आहे आणि ते 18.4% आहे। उत्पादनाला चालना देण्यासाठी मोदी सरकारने 2014 मध्ये मेक इन इंडिया आणि 2020 मध्ये आत्मनिर्भर भारत उपक्रम सुरू केला, ज्याला 2014 आणि 2019 या दोन्ही घोषणापत्रांमध्ये कामगार केंद्रित क्षेत्र म्हणून ओळखले गेले। या प्रयत्नानंतरही 2016 ते 2021 दरम्यान उत्पादन क्षेत्रातील नोकऱ्या निम्म्या झाल्या। विश्लेषकांनी दर्शवले आहे की कोविड-19च्या आधीपासूनच या क्षेत्रातील रोजगार घसरत होता। मोठ्या भांडवलदारांच्या बाजूने निर्दयी वर्ग पक्षपाती असलेले भाजप सरकार मनरेगाला नेहमीच विरोध करत आले आहे। एक ना एक बहाणा करून ही योजना गुंडाळण्याचा प्रयत्न केला जात असून आता भ्रष्टाचाराचे आरोपही योजना रखडण्याचे नवे निमित्त ठरले आहे। बेरोजगारीबद्दल भाजप सरकारच्या विचारसरणीचा पूर्णपणे मूर्खपणा देखील उघड करतो। नवे निमित्त ठरले आहे। CMIE डेटा वाढत्या बेरोजगारीच्या संकटावर प्रकाश टाकत असताना बेरोजगारीबद्दल भाजप सरकारच्या विचारसरणीचा पूर्णपणे मूर्खपणा देखील उघड करतो। म्हणूनच बेरोजगारीच्या समस्येला आळा घालण्यासाठी काँग्रेस सरकारने 5 न्याय गॅरंटीमधील युवांसाठी युवा न्याय ही नवी संकल्पना आणली आहे। चला थोडं याबद्दल जाणून घेऊ। पहिली नोकरी पक्की। 25 वर्षांपेक्षा कमी वयाच्या प्रत्येक डिप्लोमा किंवा पदवीधारक तरुणांना शिकाऊ प्रशिक्षण देण्यात येईल। 1 वर्षासाठी 1 लाख रुपये प्रत्येकी। गिग इकॉनॉमीमध्ये सामाजिक सुरक्षा आणि कामाच्या परिस्थितीसाठी नवीन कायदा आणू। युवा रोशनी। 40 वर्षाच्या आतील युवकांसाठी युवा रोशनी अंतर्गत 5,000 कोटी रुपयांचा निधी तयार केला जाईल, जो देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये वितरित केला जाईल। भरती भरोसा। 30 लाख सरकारी जागा भरल्या जातील। पेपर लीक पासून मुक्ती। पेपर लीकसाठी नवा कायदा आणून पेपर लीक थांबवू। तरुण लोक अनेकदा नवीन दृष्टिकोन, नाविन्यपूर्ण कल्पना आणि आव्हानांना सर्जनशील उपाय आणतात। यथास्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची आणि चौकटीबाहेर विचार करण्याची त्यांची इच्छा सर्व क्षेत्रात प्रगती आणि विकास घडवून आणू शकते। म्हणूनच यंदाची निवडणूक आपल्या युवांसाठी न्यायकारक ठरेल आणि तरुणांचे महत्त्व ओळखून त्यांना शिक्षण, सहभाग आणि सक्षमीकरणाच्या संधी उपलब्ध करून देणे, अधिक समावेशक, समान आणि योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस सरकार सज्ज आहे। आजचे सुशिक्षित तरुण उद्याचे उज्ज्वल भविष्य असतील।